बघा अशा प्रकारे आपण चालत आलोय बाहेर. मोटो ब्लॉगिंग नक्की बघा. मागचा परिसर मंदिराचा. फायनली आपण पोहोचलेलो आहे बघा खांदेश्वर महादेव मंदिर. आजूबाजूचा परिसर लय भारी आहे. इथून आलो आपण. चला तर आता आतमध्ये जाऊया. बाकी आजूबाजूला काय आहे अजून आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया. मंडळी हा बघा मंदिराच्या आसपासचा परिसर एकदम भारी आहे. गाडी इथून आतमध्ये आली आहे पण कुठून आली माहीत नाही मला. हा एकदम भारी आहे. पण मी पहिल्यांदाच आलो इथे. बाजूला हे असं तलावासारखं आहे. अजूनच मस्त वाटतं इथे. शांत वाटतं एकदम. आतमध्ये गेलो मी थोडा पाया पडलो 5 मिनटं बसलो पण आतमध्ये मस्त प्रसन्न वाटलं मला. आणि आता आपण इथं फिरूया थोडंसं फिरायला आहे वाटतं. बघूया चला. मागचा परिसर मंदिराचा. इथून पण एक रोड आहे. आपण त्या बाजूने आले खरं तर. मस्त गार्डन आहे एकदम बघा. बाजूला तिथे लहान मुलांसाठी गार्डन आहे. आणि असं चालायला वाटतं त्या साईडला. तुम्ही तलावाच्या बाजूने चालू शकता. मस्त प्लेस आहे एकदम. बाजूला दोन्ही बाजूला हायवे आहेत आणि मध्ये प्लेस आहे भारी एकदम. फिरूया जरा आपण. हा दुसरा रूट आहे आतमध्ये यायचा. इथून गाड्या येतात डायरेक्ट आतमध्ये. आणि हा इथं तलाव आहे असा. आपण आलो इथून चालत एकदम भारी नजारा आहे बघा इथून. ते तिकडे त्या साईडला राहिलं मंदिर. आपण असं गोल राऊंड मारत आलोय इथे. आणि हे बघा काय नजारा आहे. असं फुल एकदम राऊंड मारून येऊ शकता असं आहे बघ. चला आलोय सर आता आपण राऊंड मारून जाऊया इथून. नंतर मी तुम्हाला एंट्री त्या साईडला आहे. आपण आलो तिथून. आपण तिकडून आलो ॲक्च्युली. हे बघा इथून आलो आणि इथून पण एक एंट्री आहे. हे बघा इथून अशी माणसं इथून पण बाहेर येतात. आणि मध्ये आहे 2 हायवेच्या मध्ये आहे. मस्त आहे. चला थोडंसं वॉक करूया. आलोच आहे तर मस्त आहे जागा वॉक करायसाठी. रिलॅक्स वाटते हा. पण इकडे येऊन तुम्ही मस्त जरा वॉक एक मारून घरी जाऊ शकता इथून. एकदम भारी. आणि नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी हा ब्लॉग येतो आपला. असं काहीतरी एक्सप्लोअर करण्याच्या जवळच आलो आहे. खंडा कॉलनी पनवेलला आहे सेक्टर 2ला. पण मस्त वाटते इथे येऊन. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ येते. ह्याच्या घरून येतानाचा पण व्हिडिओ केला आहे मी मोटो ब्लॉगिंग. तो नक्की पहा. याच्या अगोदर येईल तो. याच्या अगोदर आला असेल मे बी. तो मोटो ब्लॉगिंग पाहून तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केला असेल. सो तो पण व्हिडिओ सांगा नक्की कसा वाटला. आणि हा पण सांगा नक्की कसा वाटला. तर आपण आता फिरतोय बघा इथे. हे बघा इथं टर्निंग मारून मस्त आहे की परत पुढे जायचं. इकडून एक नजारा बघा. आपण तसं मस्त गोल राऊंड मारून आले. बाकी काय चाललंय. तसे सगळे सर्व बरे आहात ना मंडळी. तर आपण ह्याच्या पुढे पण व्हिडिओ येतील असं अपेक्षा धरतोय. कामामुळे होत नाही मला काय समजत नाही. आणि आज संडे आहे तरी पण काम होतं 7 वाजता.
ते कॅन्सल झालं, त्याच्यामुळे मला इथे यायला लेट झाला. तर मी अजून लवकर आलो असतो. सकाळी सकाळचं एकदम भारी, अजून भारी वाटेल. आणि आता पण भारी, चांगलंच वाटते, मस्त वाटते एकदम. हे बघा, आसपासच्या जवळचे लोकांना माहितीच असेल हा स्पॉट, पण असाल तुम्ही नाही आला असाल तर नक्की या एकदा. इथे बाजूला इथे रेसिडेन्शियल आहे, बाजूला राहणाऱ्यांची मजा आहे. मस्त असं बाजूला गार्डन, मंदिर पण आहे शांत. सकाळी खाली आलं की एकदम निवांत इथे बसायला पण वगैरे जागा ठेवलेली आहे. तर इथून बाहेर पडायला जागा आहे का बघूया आधी. आपली गाडी आपली बाहेर आहे गेटच्या. हा एंड असेल मे बी. हाय थोडीशी जागा यायला जायला हाय वाटते इथे. माणसं इथून जात येत असतील, कारण इथे पुढे बंद आहे. हे बघा, गेट मेन तिकडे आहे. आपण इथून जा. बघा, छोटीशी जागा ठेवली आहे. हे बघा, छोटीशी सोसायटी बाजूला, इथे छोटीशी जागा आहे, तिथून जाऊया आपण. हे बघा, अशा प्रकारे आपण चालत आलोय बाहेर. मोटो ब्लॉगिंग नक्की बघा. इकडे यायचा, थोडंसं येण्या जाण्यामध्ये थोडासा गफलत झाली. इकडे येऊन पण मला समजत होतं की मंदिर कुठे, कारण आतमध्ये बोर्ड आहे, बाहेर मला एक पण बोर्ड दिसला नाही. आणि खूपच गार्डन आहे आजूबाजूला. नवी मुंबईमध्ये हीच एक खासियत आहे की तुम्हाला गार्डन वगैरे असे सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आता आपण आलो मेन गेटला. हे बघा, या गल्लीत गेलो आपण. त्या एका काकांना विचारलं, समोरच होतं मंदिर, पण इथे काय लिहिलंच नाही. हे बघते बघा, इकडे हे असं आहे. हे बघा, हा मेन एंट्रीच आहे, खांदेश्वर. असं गार्डन आहे मस्त बसायला. आणि ही आपली गाडी इथे मिनी हल्क. थोडंसं आता आलंय, मी बसून जातो. सावळीत जरा बसूया कुठेतरी बाकडा पकडून. बसायला वगैरे मस्त सोय आहे इथे. त्या साईडला पण आहे पुढे, इथे बघूया आपण. चला, हे बघा, ते इथून आपण आतमध्ये आलो आणि मस्त इथे बसायला अशी सोय आहे. हे बघा, पुढे गेलात की मंदिर आहे. सो तर अशा प्रकारे आपण काहीसा वेळ काढून आलो होतो आज, आणि परत सुरुवात करूया असं वाटतंय मला. जास्त नाही, 1-1.5 महिन्याचा गॅप पडला, पण आता यूट्यूबला तसं चालत नाही. थोडासा गॅप पडला तरी तुमचा व्ह्यूज वगैरे सर्व डाऊन होत आहेत. सो चला, तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोवर बाय बाय, धन्यवाद. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. चला, बाय बाय.